कोण आलाय घरी? कोण आलाय? हा बघा. माझ्याकडे नाही म्हणता 10 तास हे काम सुरू होतं कंटिन्युअसली. दादा JCBच्या आतच होता बसून. दादा तो तर युट्यूबवर येणार. युट्यूबवर येणार तो. हो हो. बघा आजचा नाश्ता केळफुलाची भाजी आणि भाकरी. बगळेश्वर दादा हजर झालेत किडे वगैरे खायला. तर गुड मॉर्निंग भावांनो. तर आता सकाळीच उठलो आहे आणि हे बघा पहिले चुलीत आग करते कारण थंडीच एवढी पडली आहे ना. चुलीत आग काय पेटाना झाली. हा नवीन आहे ना. हे बघा पप्पा आग करून द्या. लावलेली पण दुसरं मेंबर तो मम्मी आग करेल चुलीत. असं फूक मारलं ही लाकडा नाही बरोबर. ते पण करून झालं ना होत. तो होणार बघ पेटेल आता. नूब आहे नूब 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 आहेस तू. अरे मंद लाकडं नाही पेटत पावडर. मध्ये कशी पेटली? लाकडं पेटलीच नाही. मी पेटवली असती. तिला काय येत नाही हो. त्याची आपली प्याव 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 करत बसते. ते प्लास्टिक पेटतात. ते गरम होईल आता. चला तर मग बघू. अजून ब्रुनो कुठे? पेटवली आता. तर मग आज बाहेर पण जायचं आहे उडायला. आणि हा बघा कोण आलाय घरी? कोण आलाय? हा बघा हा सीताराम काकांचा कुत्रा आहे. त्यांनी इकडे आणला आज त्याला. ब्रुनो ब्रुनो दिसायला पण मस्त एकदम गुंडस. ब्रुनो ए ब्रुनो का आलं? काय मांजरीला बघून तिच्या मागे लागेल. जा तिकडे जा. अजिबात घेऊ नको. मांजर दिसली की तिला भाई पकडायला जाते. बाबा बाबा मागे लावय बाबा 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 बोलवत्या. ये माझ्याकडे दीदी बस बेचारे किस करती. जसं आता खाणारा घेतलं तसं बघा बगळेश्वर दादा हजर झालेत किडे वगैरे खायला. थोड्या वेळाने यांची पलटण येणार आहे. बगळेश पलटण त्याला घेऊन मी एकत्र किडे खाणार. दिवस पण इकडे थोडी डिझाईन जरा हे झाली आहे. जरा माती वरपर्यंत आली म्हणून होईल नीट. अजून मागच्या इकडनं ह्या साईडचं पण बाकी अजून थोडं पुढे. ते पण तुम्हाला मी दाखवीन कसं काय असणार आहे.
ठेचा, केळफुलाची भाजी. केळफुलाची भाजी आणि भाकरी. मी अजून खाल्ली नाही, तर हिने पहिले खाल्ले. कसे आले? एक नंबर झाला. एक नंबर झाली. बघू आता ती पण पुढे सरकला. चव बघतो कशी आली. तरी मी खाल्ली आधी, असं काय नाही, पण आज थोडं काय वेगळं आहे का बघूया. वेगळा मसाला यूज केलाय का. गावचा मसाला. मी थांबली पण नाही, डायरेक्ट खायला सुरुवात केली. भूक लागली यार. अजून मग अशी मच्छी सारखं लागतं, मच्छी सारखं. अच्छा. अरे बघा आपण आलोय JCBच्या आत. हे बघा आपला दादा पिंटू दादा. पिंटू दादाचं काम भारी भाई, काही होते पण JCB थांबत नाही. काल पण त्याने मस्त काम सगळं पुढल्या राखून मस्त केलं, एकदम प्लेन भारी. मागचंही काम आता बाकीचं जे आहे अर्ध राहिलेलं तेही आता पूर्ण करणार आहे. मस्त भारी काम म्हणजे सुरू आहे. आणि पिंटू दादाकडे मला शिकणार का खूप आहे. मला किती म्हणजे काल मला यायचं होतं JCB मध्ये, पण आता आलो आहे. आता कोण नव्हतं, मी मला आलो. दुसरा कुठे आहे तो? दुसरा आता फिरलोकला गेला. अच्छा. बघा आतमध्ये असं मुंबईला आपण बघतो, पण कधी असं आतमध्ये बसायची कधी संधी मिळाली नाही. आता मिळाली आहे. हा याने काय होतं? ओके. अच्छा. हा. अच्छा. हा. ओके. मला प्रॉपर एकदम ह्याच्यामध्ये करावं लागेल ना, लक्ष देऊन. हा. हायड्रोलिक प्रेशर असतं. ओके. आणि खालचं काय? हे पायाचे खाली टेकवायचं. ओके. वर केलं की खाली केलं की. अच्छा. टायरावर राहत नाही ना उडी. त्याच्यातही हे बघ, हे खाली गेलं की खाली जातं. ओके. वर केलं की वर. असं भरलं की भरणार. हा. खाली गेलं की असं खाली जाणार. अच्छा. म्हणजे किती बघा केवढं कठीण काम आहे आणि लक्षपूर्वक. एक पाय माझा खाली ब्रेकवर आहे. ओके. एक हात स्टेअरिंगला आहे. हा. हे अच्छा. चारायला चालायला पाहिजे. म्हणजे पूर्ण एकदम लक्षपूर्वक देऊन करावं लागतं हे काम. आणि सर्वात म्हणजे हे की दादा हे काम म्हणजे आता काल किती नाही म्हणता 10 तास हे काम सुरू होतं कंटिन्युअसली. दादा JCBच्या आतच होता बसून. दादा तो तर युट्यूबवर येणार. युट्यूबवर येणार तो. होय काय? हो काय म्हणतात? हो. मेसेज ब्लॉग शूट करतो आणि युट्यूबला टाकतो. काय? हा. नंबर घेऊन ठेव व्हॉट्सअप. हा तुला पाठवतो, लिंक पाठवते. बघा आता या दादासोबत बघा अजून एक आहे दादा. दादा तुझं नाव काय? गौरेश. गौरेश. अच्छा बघा गौरेश दादा आणि पिंटू दादा हा त्यासोबत असतो. तू शिकतोयस का त्याच्यासोबत? हा चालवतोस ना? हा बघा हा पण चालवतो. हे दोघं असतात आणि या दोघांनीच हे सगळं म्हणजे करतात आता सगळं घराचं पूर्ण आजूबाजूचं. तर बघा मागच्या बाजूचा पण पूर्ण प्लेन करून टाकलंय.
तर हे बघा काल पुढच्या बाजूला काम सुरू होतं काळख होईपर्यंत आणि आता मागच्या बाजूला